लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु फिल्डिंग लावताना थोडंसं वेळ जास्त घेत आहेत हे खेळाडू. चला मॅच स्टार्ट होतोय. पहिले षटक टाकतोय वीर बाबू, समोर आहे रुपेश कोळी. पहिलाच बॉल कसा असेल वीर बाबूचा? हो, चांगला बॉल आहे. वीर बाबू याने गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडंसं रायझिंग झालंय, चेंडू उसळी घेतोय आणि वाईड लाईनच्या आतून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. पहिलाच बॉल डॉट. आत्मविश्वास निर्माण करणारा हा पहिलाच बॉल बघायला मिळाला गोलंदाज वीर बाबूचा. आता आत्मविश्वास निर्माण करण्याकरता मोठा फटका खेचला गेलाय. कव्हर्सच्या वरून खेळला गेलाय. इनफिल्ड वरून हा फटका पाहायला मिळाला रुपेश कोळीचा. 2 धाव तो पूर्ण करतोय. संधी मिळाली तिसरी धाव चोरण्याची आणि लगेचच फायदा उचलला. 3 धावा होतात पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती 3. पहिलं 2 चेंडू टाकून झालेत आणि 3 धाबांची डावाची सुरुवात करत आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे खेळाडू. बॅटर चांगले आहेत, कोणतीच कमी नाही. आणि युनिटी करण्याकरता 11 खेळाडूंना मार्गदर्शन करण्याकरता वरिष्ठ खेळाडू आहेत. मग ते मोरेश्वर सामने आपण बघतोय, त्यानंतर शैलेंद्र घोडेकर. अनुभव त्यांच्या पाठीशी भरपूर आहे, ज्ञानाची शिदोरी भरपूर आहे आणि त्याचा फायदा तो होतोय टीमला. विशाल कोळी यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. त्याने सुद्धा अनेक वर्षापासून क्रिकेटचे मैदानं गाजवलं, क्रिकेट बघितलं जवळून विशाल कोळी या खेळाडूने. शॉर्ट बॉल होता, जास्त उसळी घेणारा बॉल. सनी बोकाळे पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना बॅटचा हलकासा होतो स्पर्श आणि पहिल्या विकेटने वाढतोय AR दैसर टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन, गॉन. नव्हता, अभ्यास करता आला नाही, त्यामुळेच शिकार योग्य पद्धतीने केले गोलंदाज वीर बाबूने. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर आहे ती 3 धाबा. AR दैसर संघाविरुद्ध बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. नवीन बॅटर गेलेत शैलेंद्र घोडेकर. बॅटिंग टान्स बघा बॅटर शैलेंद्रचा. आल्या आल्या मोठा फटका खेचण्याचा प्रयास होता त्याचा. टायमिंग प्रॉपर नव्हतं, तरी सुद्धा धावा मिळतील या चेंडूवर. 1 धावनीशी त्याने आपलं खातं उघडलंय. मिड विकेटचा शतरक्षक येतोय. थ्रो करण्याआधी 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 4. 4 रन्स. 1 गडी बाद, 4 धाबा. सनी बोकाळे झटपट बाद झाला, स्वस्तात बाद झाला. तरी सुद्धा आपण बघितलं तर इतर जे खेळाडू आहेत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही, कारण क्रिकेटमध्ये या घडामोडी होत असतात. कधी तुम्ही चालणार तर कधी तुम्ही थांबणार. प्रत्येक दिवस तर आपल्याला नवीन स्वप्न दाखवणारा दिवस असतो, त्या स्वप्नांचा पाठलाग आपल्यालाच करावा लागतो. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4. ओहो, चांगला बॉल. पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय. अनुभव आहे लेदर क्रिकेटचा, तो अनुभव इथे कामी येतोय गोलंदाज वीर बाबूला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4. चांगलं तंत्र आणि मंत्र हे गोलंदाजीचं दिसतंय. फलंदाज थोडासा जो दबाव आहे या दबावामधून बाहेर पडतील काय, त्यांना पडावं लागेल, लढावं लागेल. आणि लढण्याकरता आता पुढे आलाय तो म्हणजेच रुपेश कोळी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रश्य पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार.
समाप्ती आणि धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 10. 10ने सुरुवात केली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 3च धावा आल्यात. त्यामुळेच दोन्ही बॅटरने विकेटच्या मध्यभागी येऊन चर्चा केली. कधी कधी ही चर्चा सकारात्मक रूप धारण करत असतं. 18 बॉल मध्ये 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करताना आणि तीच योजना असेल या वेळेला शैलेंद्र आणि रुपेश या दोन बॅटरची. एकविरा स्पोर्ट्स नायगाव, एकविरा मातेच्या नावाने हा संघ गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरतोय. बरेचसे मैदानं गाजवलेत. मैदान कुठलंही असो, धमाका त्यांचा बघितलाय. इथं सुद्धा धमाका करण्याकरता दैसर संघाविरुद्ध ते सज्ज आहेत. दैसर संघ सुद्धा आज नवीन उद्देश डोळ्यासमोर घेऊन उतरलाय. शॉर्ट बॉल, चेंडूला पूल केलाय आणि स्कोअर लेगच्या दिशेने खेळत असताना झेल टिपलाय. डीप स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाने विकेटचं पतन. लागलाय मोठा धक्का. गॉन. असं वाटतं की संकटामध्ये आणलंय बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला. शैलेंद्र बाद झालाय. 2 बॉलचा सामना करत 1 धाव त्याने बनवलंय. सनी आणि एका बॉल मध्ये त्याला धाव करता आली नाही आणि विकेटवर उभा आहे तो म्हणजे रुपेश कोळी. त्याला आता मैदानाच्या आतमध्ये जम धरावा लागेल, तळ ठोकावा लागेल तरच धावा बनवू शकतील. धावसंख्या धावफळकावर आहे ती 10 धावा आणि गोलंदाज अन्नू आल्या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय. पहिल्याच बॉलवर ज्या वेळेस गोलंदाजाला विकेट मिळत असते ना त्या वेळेस आत्मविश्वास त्याचा वाढत असतोय. सुरुवात चांगली करून देतोय. आता नवीन बॅटर गेलेत संचित. हो, ऑन दी अपचा फटका. चेंडू आबेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने दिली हमी आणि हा शतरक्षक आलाय संघाच्या कामी. विकेट डाऊन. धक्क्या मागून धक्का, दे धक्का. गॉन. यार दैसर संघाने आपला बोलबाला, आपलं वर्चस्व, आपलं हुकूमत पहिल्याच सुरुवातीपासूनच दाखवून दिलंय. ऑन हॅट्रिक येतोय गोलंदाज. 10 धावा धावफळकावर असताना दुसरा एक फलंदाज बाद झालाय. तो सुद्धा गोल्डन डकचा शिकार बनलाय. कॅप्टन स्वस्तात बाद झालाय. आता मधल्या फळीतील अप्पर मिडल ऑर्डर मध्ये बॅटर गेलेत विशाल कोळी. विशाल जुने जाणते क्रिकेटर आहेत. धावा बनवण्यामध्ये ते माहीर असतात. पूर्वी आपण त्यांना सरामी बघायचो आणि आता मध्या फळीमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय. विकेट हॅट्रिकवर आलाय अन्नू. विकेट हॅट्रिकवर आला होता. मिड ऑफ मध्ये कुणी शतरक्षक नव्हता. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक होता. तो जाईपर्यंत 2 धावा विकेटवर पूर्ण होत आहेत बॅटर विशाल याच्याद्वारे. धावसंख्या पोहोचली 12 वर. विशाल याने आपलं खातं उघडलं. 3 गडी बाद 12 धावा. ही विकेट जर आपण बघितली तर गोलंदाज आणि फलंदाजाला तितकाच फायदा देत असतं. म्हणजेच 50-50 चान्सेस हे बॅटर आणि बॉलर्सला सुद्धा आहेत. हेच म्हणावं लागेल साने गुरुजी चषक 2025 मध्ये. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलं जातं. पीक केलं होतं. चेंडू जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. थ्रो थोडासा वाईडिश होता. फायदा उचललाय. तिसरी धाव मिळेल काय? डिरेक्ट हिट करण्याचा प्रयास फिल्डरद्वारे. 3 धावा मिळत आहेत विशाल या खेळाडूला. धावसंख्या पोहोचली घ्या वेळेला 15 वर. स्कोर मोव्स ऑन 15. नो वन शॉट. यस अंपायर. 1 शॉट. धावसंख्या पोहोचली 14 वर. 14.
भरपूर वेळ वाया जातो, त्यामुळेच जलद गतीने सुरुवात व्हायला पाहिजे. धावसंख्या 14. ओहो, बाउन्स जास्त होता तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने पीक केला. मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक येईपर्यंत बॅटर पूर्ण करताय 4 धाबा. चौकार येतोय, सीमारेषेला चेंडू करतोय स्पर्श आणि चौकारणीशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. धावसंख्या पोहोचली 18. 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. संजयचे मात्रे आणि तो आढावा दिलाय, परंतु बॅटरने गोलंदाजाचा आढावा घेतलाय आणि या चेंडूला पाठवून दिलंय काऊकर्नर पट्ट्या बाहेर. न इक्का दुक्का, सीधा छक्का, सिक्सर. साली उपविजेतेपद पटकावलं होतं. 2021 साली उपविजेतेपद पटकावलं होतं आणि त्याच्या आधी म्हणजेच आपण बघितलं तर 2006 पासून त्यांना विजेतेपद अजून मिळालं नाही आणि आज ती संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. 2 षटकांमध्ये धावसंख्या 24. गोलंदाजी मार्गावर आता एक बदल केला जातोय. गोलंदाज झाले अभि, वीर, अन्नू, अभि अशी नावं या खेळाडूंची बघायला मिळत आहेत. अनुभव आहे लेदर क्रिकेटचा सुद्धा. काही खेळाडू लेदर क्रिकेटमधून सुद्धा पुढे टेनिस क्रिकेटमध्ये आपली छाप सोडताना दिसतात. गोलंदाज सयार, अभि विशाल करता हा चेंडू होता. अपील जोरदार केलंय परंतु उसळी जास्त झाली, त्यामुळे काही प्रतिक्रिया नाही. नो रिव्ह्यू. अपील केली होती परंतु पंचाने अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या धावफळकर आहे ती 24 धाबा. अजून विचार जर केला तर अपेक्षा असेल त्यांच्या सपोर्टरची की उर्वरित 11 बॉलमध्ये 26 धावा तरी याव्या. अभि चांगले ब्रेक गोलंदाजी करतात. डिरेकिट करण्याचा प्रयास आहे आणि विकेटचं पतन होतोय. रुपेश कोहली याला धावपात केलं जात आहे. गॉन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 24.
चांगली गोलंदाजी, ब्रेक गोलंदाजी त्याची बघायला मिळतोय. बघा, गोलंदाजाला संयम नव्हता, पंचाने हात दाखवलेत, परंतु गोलंदाज सुसाट वेगाने तिथे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होता. बॅटर फलंदाजीसाठी सज्ज नव्हते, आता बरोबर सज्ज होत आहे. पावित्र्य जर बघितलं तर शैलेंद्र घोडेकर सरांप्रमाणे दिसतो या खेळाडूचा. चेंडू हवेत आहे, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला, विकेट डाऊन आणि निमेश सुद्धा 0 या धावसंख्येवर बाद होतोय. 5वा धक्का, 5 गडी बाद, धावसंख्या 24 गॉन. निमेश चालला नाही, आता हिमेशचा वापर आपण करूया, म्हणूनच हिमेश मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. 5 गडी बाद, धाव फळकावर धावा लागल्या जातात, 24 धाबा. एक मात्र खेळाडू रुपेश चांगला खेळ करत होता, 6 बॉलमध्ये 19 धाबा त्याने बनवल्या होत्या आणि त्या खेळाडूला धावबाद केलं, जिथे टर्निंग पॉइंट म्हणजेच थोडासा गेम चेंज होतोय. तो गेम चेंज होताना दिसला आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. गोलंदाज कसून गोलंदाजी करतायत, आधी गोलंदाजी मार्गावर आहे आणि टीम हॅट्रिक होऊ शकते इथे, कारण एक बॅटर धावबाद झालाय. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, गडीबाद झाले ते 5. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. ओहो, आता ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, म्हणजेच आर्म गोलंदाजी होते गोलंदाजाद्वारे. लेग ब्रेक सुद्धा करतोय, ऑफ ब्रेक सुद्धा करतोय, आर्म गोलंदाजी म्हटलं जातं या गोलंदाजीला. एक धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली, लेग बायचा इशारा आलाय मनोज परेड सरांचा. धावसंख्या 25, 5 गडी बाद, 25 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे विशाल. विशालने मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गोलंदाजाला अखेरीस विकेट मिळाली. विकेट डाऊन, 6वा धक्का, 6 गडी बाद, 25 धाबा. सभा 2.5 बॉलची समाप्ती. जो आढावा आलाय या स्पर्धेबद्दलचा, त्या आढाव्यामध्ये AR दैसर किंवा दैसर टीमचं नावच मिळत नाही, म्हणजेच खातं खोलण्याची सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमध्ये AR दैसर टीमला. आता चांगला फटका खेचला गेलाय, सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, दुसरी धाव पूर्ण केली अमन या खेळाडूने. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या 6 गडी बाद, 27 धाबा. 9च्या सरासरीने 27 धाबा झाल्यात. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये काय परिवर्तन घडतोय हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. घडलंय इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 36. 6 गडी बाद, 36 धाबा, 36. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 36 धाबा चालत. जे ध्येय गाठायचं होतं 50च्या आसपासचं, ते ध्येय इथे पूर्ण होऊ शकतं असं वाटतंय. दैसर संघाने सुद्धा चांगलं काम केलंय गोलंदाजीमध्ये, तारीफ करेन त्यांच्या गोलंदाजांची.
शॉर्ट बॉल नियंत्रण अगदी योग्य पद्धतीचं होतं. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलंय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, मिळते धावा 4. साने गुरुजी चषकातील शानदार दमदार कलात्मक चौकार. सुनिया 3 बॉल शिल्लक. पप्पूच्या गोलंदाजीवर समाचार घेण्याचा प्रयास होता. गोलंदाज पप्पू आपल्या फॉलोथ्रू झेल ड्रॉप करत आहेत आणि हिमेशला हे जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्या 41. 1 धाव पूर्ण केली या चेंडूवर बॅटरने. आता म्हणू शकतोय 10 पेक्षाही जास्त सरासरीने आता ही वाटचाल आहे बॅटिंग करणारे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि अमन स्ट्राईकिंग कडे आहे. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच वाल प्रसिद्ध. प्रसिद्ध होण्याकरता मोठा फटका खेचला होता. शतरक्षक कव्हर्स मध्ये होता, तो चुकलाय आणि 2 धावा अमन पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याची हुलकावणी होती आणि काय घडलंय? 2च धावा. धावसंख्या 43. 43. 2 धावांची धावसंख्या 43. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि पुढील मॅच सुद्धा आपण बघणार आहोत. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो पहिल्या मॅच मध्ये जिंकलेल्या संघाविरुद्ध लढण्याकरता सज्ज असेल. द ग्रेट मराठा. फुल टॉस बॉल चेंडूला मिड ऑफच्या वरून कळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेने बॅटरने पूर्ण करतायत. थ्रो थोडासा वायडिश होता आणि तिसरी धाव घेताना विकेटचं होतंय पतन. या 2 धावा. धावसंख्या 45. 45 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी बाद 45 धावा धावफळकावर बनलेत आणि 46 धावसंख्येचं टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट नाव. 46 धावसंख्या बनवण्याकरता परिश्रम तर घ्यावे लागतील, कारण इथे हार मानणारे दोन्ही संघ नाहीत. एक बाजू जर आपण नाण्याचे बघितले, दुसरी बाजू पाहणं अजूनही महत्वाचं ठरेल आणि ती बाजू काय असेल त्याची चर्चा तर करणार आहोत. बघा स्कोर बोर्ड. हाफ मॅच समरी. रुपेश कोळी 6 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर अमन 4 बॉलमध्ये 9 धावा बनवल्या. हिमेश 4 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या आणि तो धाव बसलाय. नॉट आउट राहिलाय तो म्हणजे अमन नावाचा खेळाडू. वीर याने 1 षटक टाकलं. 1 विकेट घेत 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. अभिचं षटक फार प्रभावी पडलं. अभिने 2 विकेट्स मिळवले आणि 2 धावाच खर्च केल्यात. तिसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्यात. पप्पू याचं हे 4थं षटक जिथे 18 धावा मिळालं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकूण धावसंख्या 45. 46 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल, काय रणनीती आखली जाते 11 खेळाडूंद्वारे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या. आणि 2 बॅटर काय करत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता थोड्याच वेळात येत आहेत अक्षय साटम. तत्पूर्वी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जा. AR दैसर टीम संघाचा पाठला करायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जुडले जातील अक्षयजी साटम. ऐकूया डीजे ला.
आहे 45-46 बॅटिंग करणारी टीम आरामात बसून बॅटिंगला उतरा. फुल टॉस बॉलला स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं, स्ट्रेट खेळलाय, लॉंग ऑनला चेंडू गेलाय आणि एकच धाव. AR स्पोर्ट्स दहिसर हा संघ पाहायला मिळतोय. एक चांगला संघ म्हणून ज्या संघाची वर्णनी केली जाते. AR JR अनेक आपण पाहिलेत दहिसर गावातील संघ. नेहमीच जुचंद्र नगरीमध्ये भरपूर सर्वांना मजा येते खेळण्याकरता. ऐतिहासिक ग्राउंड आहे स्वर्गीय नागेश काका मैदान आणि या मैदानावरती भव्य दिव्य साने गुरुजी चषक आपण पाहतायत. स्लोवर वन चेंडू, फुल टॉस बॉल, शॉर्ट आर्म पुल केला होता त्या ठिकाणी निमेश पुन्हा एकदा स्ट्रगल राहिलाय आणि मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार येतोय. नशिबाचा षटकार. मागे लागतो. 2 वेळा कॅच सुटलाय, प्रयत्न केले होते. आता 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला निमेशला आपण बघतोय. मिड विकेटला आता शैलू गेलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळायचं होतं त्या ठिकाणी फिल्डर आहे, जजमेंट सहित कॅच घेण्याचा प्रयत्न. आता पश्चाताप, नेमकं घडलंय काय, नेमकं झालंय काय प्रश्न पडलाय विशाल कोहलीला. गोलंदाजी चांगली करतोय परंतु असे कॅचेस सुटल्या जात आहेत. टीम फक्त सर्व मेंबर्स एकमेकांकडे पाहत आहेत, कोणताही लुक एकमेकांना देत नाही. ही मोठी गोष्ट आहे कारण की काही टीम्स आपण पाहिल्या कॅच सुटल्यानंतर बराचसा आरडाओरडा होतो परंतु इथे कोणताही एक्सक्यूज दिला नाहीये खेळाडूंनी. 4 बॉल 9 धावा. ज्या अनुषंगाने फिल्डिंग लावली जाते ना तिकडेच बरोबर कॅच जातोय आणि कॅच 3 ड्रॉप झाल्यात लगातार 3 चेंडू वरती. आतापर्यंत 4 बॉल झाल्यात. गीत पेश करतोय DJ युवराजचे ऑपरेटर. नवीन ऑपरेटर आहेत हिमालय पाटील यांच्याकडे. एका दिवसात 10 सेटअप लावण्याची ताकद DJ युवराज मध्ये आहे. क्लिअर साऊंड सिस्टम. पुन्हा एकदा बॅट चेंज अँड टेकन. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट. संचित हॅट्रिकची संधी. आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय. हॅट्रिक वरती आलाय मिस्टर संचित. काल बरेच गोलंदाज हॅट्रिक वरती आली परंतु हॅट्रिक झाली नव्हती कालच्या दिवसामध्ये. वीरूला आपण पाहिलं आणि इथे संचित आलाय या क्षणाला हॅट्रिक वरती. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ठेवला होता. काय गोलंदाजी राहिलाय, धुवाधार गोलंदाजी होते. 1 बाउन्सचं वॉर्न देखील दिलं जाते अंपायरच्या माध्यमातून परंतु चांगला बाउन्सचा चेंडू पाहायला मिळतोय. जितका भन्नाट वेग होता तितकाच चांगला पिचिंग केला होता. शॉर्ट पेस डिलिव्हरी होता आणि अतिरिक्त बाउन्स गोलंदाजाकडे होता. गती आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. 3 बॉल 22 धावा. या क्षणाला जर विचार केला तर नक्कीच व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून
एक्स्ट्रा धाव येईल. धावफलक 23 धावा. पहिले 3 चेंडू एकही धाव नाही आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा आल्यात. 24 धावा. तेवीस धावा झाल्यात फलकावरती. यावेळी अपरकट खेळायचा होता. बॅकफुट पंच इनटू द गॅप मधून चेंडू निघून जातोय. थर्डमॅन रिझनला खेळला होता परंतु कव्हर पॉइंटच्या मधोमध खेळायचं होतं आणि या क्षणाला पॉइंटचा फिल्डर पुढे येतोय. धावफलक 2 ने पुढे येईल. 25 धावा. 4 बॉल 25 धावा आतापर्यंत. 46 चा पाठलाग करत असताना चांगली मॅच रंगते. दुसरी ओव्हर कमबॅक करून देणारी एकविरा नायगाव गोलंदाजी करत असताना AR दैसर धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. पॉइंटच्या वरून खेळलेला या चेंडूला स्लॅश चांगल्या पद्धतीने केलं परंतु 2 धावा आराम के साथ. पूर्ण तिसऱ्याचा कॉल आहे. रनआउटची संधी होईल का तर नाही. आखो आखो में इशारा. यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय. 3 धावा कंप्लीट. फलकावरती धावा लगावल्यात. 28 धावा 5 बॉल. पाच चेंडू 28 धावा. चर्चा केली जाते 2 बॅटरच्या माध्यमातून आणि एसटी रक्षक देखील आता कान मंत्र देतोय संचितला. हा शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या ओव्हरचा अजून मॅच मध्ये बनून आहे दोन्ही टीम्स. इथे डॉट बॉल विकेट आल्यानंतर प्रेशर रिलीज होऊ शकतो आणि इथे जर मोठा फटका आला तर मॅचची हवा निघेल. एकविरा नायगावचे सपोर्टर्स देखील अनेक वेळा आपण पाहिले. सर्वांचा पाठिंबा चांगला राहिलाय. नेहमी सपोर्ट करत असतात. संघ जिंको किंवा हरो आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि ते सपोर्टर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि AR दैसरचे देखील आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. ही चर्चा केली होती रुपेशने की या क्षणाला जर विकेट मिळाला ना तर मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो आणि इथे मात्र विकेट झालाय. 28 धावसंख्येवरती 3 गडी बाद. 46 चा पाठलाग करत असताना येणारे 12 बॉल मध्ये पाहिजेत 18 धावा. बारावे प्रतिनिधी म्हणून येतात आणि मला वाटते पुढील 1 ते 2 वर्षानंतर एकविरा नायगाव टीम मध्ये देखील ते इन होतील. धर्मेश लवकरच कमिंग सून एकविरा नायगाव टीम मध्ये. सनीने सांगितले यस डेफिनेटली. विशालने देखील सांगितले. 12 बॉल 18 ची गरज. महत्वाची ओव्हर. निमेश सांदणे बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल. काय जबरदस्त चेंडू. जागते रहो हा इशारा दिलाय. रायझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलंय. ऍक्युरेट. या गोलंदाजाकडे ती ताकद आहे. ती लेंथ आहे. ती लाईन आहे आणि त्या प्रकारचा स्पीड देखील आहे. निमेश सांदणे आहे एकविरा नायगाव एक्सप्रेस. एकदा का निमेश सांदणे लाईन मध्ये आला तर समोर कोणताही बॅटर असू दे त्याच्या डोक्यावरती नेहमी क्वेश्चन मार्क तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बघा रायझिंग डिलिव्हरी आणि या प्रकारचा चेंडू तुम्ही कधीच सांगू शकत नाही की हा बाउंड चेंडू आहे. नॅचरल बाउन्स आहे. कानाच्या खालून शोल्डरच्या वरून ऍक्युरेट डिलिव्हरी.
म्हणून लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, तो टप्पा फार महत्वाचा असतो. 10 बॉल 18ची गरज. पुन्हा एकदा निमेश सांदणे, नायगाव एक्सप्रेस का म्हटलं जाते तरी ते दाखवून देते आपला क्लास, क्वालिटी. 2 चेंडू जे होते रायझिंग डिलिव्हरी आणि ते थोडी खाली राहिले. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. 3 बॉल फलकावरती 28 धावा, 3 विकेट. मॅच मध्ये पुनरागमन केलंय एकविरा नायगाव टीमने. 9 चेंडू 18ची गरज. जबरदस्त मॅच. ज्या क्षणाला चेतन आणि वीर बाबू बॅटिंग करत होते असं वाटलं की लवकर मॅच समाप्त होईल, परंतु सचिनचा स्ट्रगल राहिलाय आणि यावेळी हुक करायचं होतं. चेंडूला पाठवून दिलं जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये. एकच धाव. बचाव केला जातोय आणि चांगली गोलंदाजी. एखाद्या गोलंदाजाला हवा असतं की जो बॅटर जास्तीत जास्त डॉट बॉल करतो ना तो स्ट्राईक वर राहणं, त्या गोलंदाजाला हवा असतं, परंतु एकच रन आलाय या 4 बॉल मध्ये. येणारे 8 बॉल 17ची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय. मॅच रंगवले ती म्हणजे निमेश सांदणेने. आता स्ट्राईकला बॅटर आहे संजय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संजयला आता स्ट्राईक मिळालाय आणि पुन्हा एकदा संजय देखील आला तरी मात्र त्याही बॅटरला रायझिंग डिलिव्हरीच टाकणार. थोडासा लांब लेन आणि इथे मात्र या प्रकारचा चेंडू तुम्हाला 1 बाउंड दिला जाणार नाही. परफेक्ट डिलिव्हरी आहे शोल्डरच्या आणि जर विचार केला मस्तकाच्या लेवलला कानाची शिट्टी वाजवले आणि जागते रहो हा इशारा दिला या चेंडूने. एकदा यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होती. एसटी रक्षक सपोर्ट देत नाहीये, परंतु रनआउट होईल. निमेश सान्ने करता या ओव्हर करता टाळ्या झाल्याच पाहिजे. काय गोलंदाजी केले. मॅच 12 बॉल 18चा होता, तो मॅच आलाय 6 बॉल 17चा मॅच. ज्या 2 कॅच सोडल्या ना ते मी म्हणेन वसूल केल्यात निमेश सांदणेने. एकच धाव दिले आणि काय दुवादार खुश झालेत मोरेश्वर साधने देखील. अशी गोलंदाजी झाली तर पिताश्री का खुश होणार नाही. 6 बॉल 17ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 21 धावा, तिथून केलेला कमबॅक. संचितने 3 विकेट घेतले, तिथे आल्या 7 धावा आणि निमेश सांदणे विकेट मिळाला, 1 रनआउट मिळाला, परंतु एकच धाव दिली. आणि कमिटीचे सदस्य प्रथमेश पाटील यांचं आगमन झालं, त्याच्यावरतीच कॅमेरामॅननी फोकस केलाय. भरपूर लेट येतात म्हणून त्यांचं नाव लेट आहे का? कारण की 2 दिवसानंतर आले दुपारी. वेलकम प्रथमेश, लेट आलात पण थेट आलात, यांचं हार्दिक स्वागत. प्रसाद दादा पाटील आज संपूर्ण दिवस मॅचला एन्जॉय करतायत. भरपूर सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता. फिटनेसमॅन. चांगला बॉल शैलू आहे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, सहजरित्या धावा तुम्हाला मारून देणार नाही. 5 बॉल 17ची गरज. यार दैसरकडे चांगले बॅटर आहे, ज्या बॅटर वरती भरोसा आहे. सचिनने बॉल डॉट केलेत भरपूर. 8 बॉल मध्ये 6 धावा त्याने केल्यात, परंतु सचिन कमबॅक करणारा खेळाडू आहे, जिद्दीने खेळणारा खेळाडू आहे. षटकार जो टोकू शकतोय आणि या क्षणाला त्याच्या बॅट मधून आलाय हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल, मोक्याच्या क्षणी मच निडेड षटकार. षटकार होता. 4 बॉल 11ची गरज. कभी तेरी तो कभी मेरी. कधी एकविरा नायगाव, कधी AR दैसर. काय मॅच रंगलाय.
आता थोडासा खाली ठेवलाय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूला अपस्टंप वर ठेवल्याने थोडासा खाली राहिला, मोठा फटका आला नाही आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले. सचिनला परतावा लागते. बॅक टू द पविलियन येणारे 3 बॉल 11 ची गरज. 3-11 कंपल्सरी चेसिंग. पहिल्या ओव्हर मध्ये समर्थक निराश झालेले दिसले. दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडेसे खांदे वर आले आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये एक जबरदस्त एकविरा नायगाव टीमने कमबॅक केला. म्हणूनच कमबॅक करणं गरजेचं आहे. वेळेनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करून दिलाय. येणारे 3 बॉल मध्ये पाहिजे आहेत 11 धावा. 1 षटकार आला तर इथे पलटवार होईल. बॅटिंग करणारी टीम AR दैसरच्या बाजूने एखादा डॉट बॉल दबाव जाणवेल AR दैसरला. एकविरा नायगाव संघ वर्चस्व दाखवू शकतो. 3 बॉल 11. मॅच ऑन. समोरच्या दिशेने खडे केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. मॅच आला कुठे, काय मॅच रंगलाय. जबरदस्त. 2 बॉल 5 ची गरज. पुढचा बॉल यावेळी आतमध्ये वळणारा बॉल. आता ओमकार सांगेल की मी स्ट्राईक ठेवेन. अट्टहास केलेला आहे. 1 बॉल 5. 6 बॉल 17 ची मॅच. 12 बॉल 18 ची मॅच. 3 बॉल 11 ची मॅच. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग. चौकार आला तर एकविरा नायगाव जिंकेल. षटकार आला तरच AR दैसर जिंकेल किंवा एक्स्ट्रा धाव आली तर, कारण की नायगाव मध्ये फिक्स रूल आहे. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 5 ची गरज. एकविरा नायगाव की AR दैसर. शैलू की ओमकार. येणारा हा महत्वाचा बॉल. 1-5. 1 बॉल 5 आणि या क्षणाला सनीने जबरदस्त एफर्ट दाखवलाय. काय एफर्ट्स दाखवलेत. एकदा सनी करता टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त एफर्ट्स. चेक केलं जातोय कारण की महत्वाचा थोडा 1 ते 2 इंचीचा गॅप राहिला. जबरदस्त. सनी बोकाले करता टाळ्या झाल्या पाहिजे, नाहीतर षटकार असता. निमेश देखील मॅच विनर होता. संचित देखील मॅच विनर आहे आणि नक्कीच सनी देखील मॅच विनर आहे, कारण की त्यांनी षटकार अडवला नसता तर मॅच पुढे जिंकले नसते. म्हणून सर्व मॅच विनर आहे, पण तो संचित ठरलाय या मॅचचा हिरो. 3 विकेट जे घेतले ना ते टर्निंग पॉइंट होते मॅचचे. उडता पंजाब पाहिलाय, आता उडता सनी बोकाले आपण पाहिलाय. आणि नक्कीच असे प्रॅक्टिसला देखील ते उड्या मारत असतात.